मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच सर्वात जास्त चर्चिली गेलेली अजून एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडर शासनाकडून मोफत दिले जाणार होते आणि म्हणूनच या योजनेचं नाव मोफत गॅस सिलेंडर योजना असंही आहे. आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ही योजना आता सुरू झालेली आहे आणि या योजनेचा अचूक लाभ घेण्यासाठी आपल्याला गॅस एजन्सीमध्ये जाऊन ज्या ठिकाणी तुमचं जे काही गॅसचं कार्ड आहे तर ते ज्या एजन्सीचं आहे तर त्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला हा एक फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागेल आणि त्यानंतरच तुमच्या खात्यावर 830 रुपये जमा होणार आहेत. होय, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला निश्चितपणे या योजनेचा लाभ मिळणार आहे. सोबतच जर तुमच्याकडे उज्ज्वला योजनेचं कार्ड असेल, गॅस असेल तर त्याही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अनेक महिलांचा प्रश्न होता की आमचा जो गॅस आहे तो घरातील पुरुषाच्या नावावर आहे, मग तो नवरा असेल किंवा तुमचे सासरे असतील अशा पुरुषाच्या नावावर आहे तर आम्ही काय करावं. तर त्याचंही उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल. आणि सर्व बहिणींना विनंती आहे, व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण अत्यंत मोलाची व महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मला आशा आहे की तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नक्की केलं असेल. तर बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये आता ही धुळ्याची बातमी आहे, अशा अनेक बातम्या येऊ लागलेल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी योजनेला प्रारंभ झालेला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जिल्ह्यात सरासरी 1,43,271 महिलांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. म्हणजे शासनानं आता या महिलांची एक यादी तयार केलेली आहे आणि ही यादी अन्न व पुरवठा खात्याकडे पाठवण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्याचा जर विचार केला, मी सांगतोय की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये योजना लागू होत आहे, चालू केली जात आहे. धुळ्याचा जर विचार केला तर 1,43,000 महिलांना त्या ठिकाणी मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. ही योजना 100% अंमलात येण्यापूर्वी या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर 830 रुपये अनुदान जमा होणार आहे. म्हणजे एका सिलेंडर मागं तुम्हाला 830 रुपये तुमच्या बँक खात्यात सरकार जमा करणार आहे. असे टोटल 3 सिलेंडरचे पैसे म्हणजे जवळपास 2,490 रुपये म्हणजे 2,500 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. आणि यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे गॅस कंपन्यांकडून महिलांची नाव नोंदणी यादी मागवण्यात आलेली आहे. बघा, शासनाचा जो जिल्हा पुरवठा विभाग आहे त्यांनी गॅस कंपन्यांकडून महिलांची यादी मागवली की कोणकोणत्या महिला यासाठी पात्र आहेत. आता या याद्या सुद्धा शासनानं पाठवलेल्या आहेत आणि या याद्या तेल कंपन्यांना मिळालेल्या आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तपासणी पूर्ण झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी नावं रिपीट झालेली आहेत, एकाच महिलेचं नाव जर डबल आलं असेल तर अशी रिपीट झालेली नावं किंवा काही तांत्रिक दोष जर असतील, काही टेक्निकल एरर असतील तर हे दोष दूर करून याद्यांना अंतिम स्वरूप दिलं जात आहे. याद्या फायनल केल्या जात आहेत आणि महिलांना अनुदान देण्याबाबत शासनाकडे शिफारस सुद्धा केली जात आहे. तर अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागानं त्या ठिकाणी दिलेली आहे. कैसा रहेगा अगर आपका ड्राइविंग लाइसेंस आपके फोन से ही बन जाए? मैं आपको अपनी पर्सनल स्टोरी बताता हूँ. मुझे ड्राइविंग लाइसेंस बनवाना था और मैं जिल्हा पुरवठा विभागानं त्या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा, जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा जर विचार केला तर या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 1,43,000 महिला या लाभार्थी आहेत. म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये 1,43,000 महिलांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली आहे, गॅस खरेदी केलाय. या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. आता बघा, धुळेच नाही, तुम्ही महाराष्ट्रात कुठं जरी राहत असाल आणि जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसचं कनेक्शन घेतलं असेल जे तुम्हाला मोफत मिळालं होतं तर तुम्ही 100% या योजनेसाठी प्राप्त आहात. फक्त तुम्हाला गरज आहे की तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एक छोटासा फॉर्म भरण्याची. तो फॉर्म कोणता आहे, कसा आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा, ठीक आहे. आणि ज्या महिलांनी अजूनही लाईक केलेलं नाही, विनंती आहे कृपया व्हिडिओला लाईक करा. बघा, महिलांना धूरमुक्त वातावरणामध्ये जगता यावं, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावं आणि गरीब कुटुंबातील महिलांचं आरोग्य सुधारावं
एकूणच काय तर स्त्री सक्षम व्हावी या उद्देशानं शासनानं 2016 साली म्हणजे साधारणतः 8 वर्षांपूर्वी ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. जर तुम्ही अजूनही योजनेचा लाभ घेतला नसेल उज्ज्वला योजनेचा, तुम्ही अजूनही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेऊ शकता, जो तुम्हाला अगदी मोफत मिळतो आणि दर महिन्याला 300 रुपयांची सबसिडी सुद्धा त्या ठिकाणी दिली जाते. आता अटी शर्ती काय आहेत? म्हणजे अनेक महिलांना असं वाटतं की आम्हाला या 3 मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल की नाही, आम्ही पात्र आहोत की नाही. तर बघा, या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना दिलासा देणारी ठरलेली आहे आणि या उद्देशानं शासन कार्यवाही करतंय. आणि त्यासाठी अट काय तर ही जी महिला आहे जिला 3 गॅस सिलेंडर हवे आहेत ती महिला महाराष्ट्रातली रहिवासी असावी, म्हणजे तिने कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये काढलेले असावेत, ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. तसंच कुटुंबात घटक संख्या कमीत कमी 5 असावी, म्हणजे कुटुंबामध्ये कमीत कमी 5 लोक असावेत. कुटुंबाकडे 14.2 किलोचा LPG गॅस सिलेंडर असावा, तो सगळ्यांकडे आहेच. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत संबंधित महिला पात्र देखील असावी, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो सुद्धा तुम्हाला मिळालेला असायला हवा. मोफत गॅस सिलेंडर लाभासाठी या सर्व अटी आहेत. आता बघा, जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे आले असतील तर तुम्ही कसलीही काळजी करू नका, तुम्ही पात्र आहात. दुसरी गोष्ट, जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेतला असेल तरी देखील तुम्ही पात्र आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, गॅस एजन्सीशी संपर्क. गॅस एजन्सीशी संपर्क हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही काही चुकवू नका. हे जर तुम्ही चुकवलं तर कदाचित तुम्हाला लाभ मिळू शकत नाही. जरी तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेतला असेल किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असेल किंवा फॉर्म अप्रूव्ह असेल तरी देखील जर तुम्ही आता ही स्टेप चुकवली तर तुम्हाला पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही. आता बघा, योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांनी त्यांच्या जोडणीतील गॅस एजन्सीशी संपर्क साधून, म्हणजे काय तर तुम्ही ज्या एजन्सीमधून गॅस खरेदी केलाय त्या एजन्सीमध्ये जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन KYC करावी लागेल. अनेक महिला घाबरतात की KYCला फार वेळ लागेल. अजिबात नाही. तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड तिथं घेऊन जा, गॅसचं जे पासबुक आहे ते त्या ठिकाणी घेऊन जा, गॅसचं कार्ड, आणि ही सगळं त्या ठिकाणी त्यांना दाखवा. ते झेरॉक्स वगैरे मागतील, तुमची सही अंगठा वगैरे घेतील, बस यालाच KYC असं म्हणतात. ज्या महिलेच्या नावावर कार्ड आहे, गॅस आहे, तिने तिथं जाणं गरजेचं आहे. आता तुमच्या घरातील जर पुरुषाच्या नावावर हा गॅस असेल तर नक्की काय करायचं ते सुद्धा सांगतो. आणि हे 1-2 मिनिटं थांबा, हे आधी आपण पूर्ण करू, त्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती सांगतो. बघा, ज्या महिला उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असतील त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ज्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि लाडकी बहीण योजना यासाठी पात्र असलेल्या महिलांना देखील योजना त्या ठिकाणी मिळणार आहे. पण तुम्ही सगळ्यांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन पहिली गोष्ट KYC करायची. ठीक आहे, KYC तुम्ही करून घ्या. आता या योजनेमध्ये महिलांना आधी स्वखर्चातून गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागेल. अनेक महिलांना वाटतं की आम्ही KYC केली की आम्हाला पैसे मिळतील. असं नाही. तुम्ही गॅस सिलेंडर आधी स्वतःच्या पैशाने खरेदी करायचा आहे आणि एकदा तो खरेदी केला की त्यानंतर सरकारकडून तुमच्या खात्यावर पैसे पाठवले जातील. आता हे पैसे 2 टप्प्यात येणार आहेत. पहिला टप्पा कोणता? तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला 300 रुपये येतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 530 रुपये येतील. लक्षात घ्या, पहिल्यांदा 300 रुपये येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला 530 येतील, असे टोटल 830 रुपये आपल्याला येणार आहेत. आता ज्यांना उज्ज्वला योजना आहे त्यांच्यासाठी मी हे सांगितलं. ज्यांची उज्ज्वला योजना नाही, ज्यांचं कनेक्शन उज्ज्वलामध्ये नाही, त्यांना थेट 830 रुपये येणार आहेत. त्यांना 2 टप्प्यात येणार नाही, त्यांना डायरेक्टली एकाच टप्प्यामध्ये 830 रुपये त्या ठिकाणी येतील. तुम्ही बँकेमध्ये जाऊन ते त्या ठिकाणी तुम्हाला चेक करावं लागेल किंवा SMS जर येत असेल तर अतिशय उत्तम, किंवा तुम्ही इतरही मार्गाने ते चेक करू शकता. तर आधी गॅस सिलेंडर आपल्याला विकत घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये त्या गॅसची सबसिडी त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे. सबसिडी त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे. आता हे उद्देश वगैरे सांगितलं की महिलांना घर खर्चासाठी पैसे शिल्लक राहावेत, असा त्या पाठीमागे मुख्य उद्देश आहे. तर 830 रुपयांचं अनुदान त्या ठिकाणी प्रति सिलेंडर शासनाकडून मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींना पण लाभ आहे. वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर लाडक्या बहीण योजनेला मिळणार आहेत. तर बघा, आता महत्त्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींनाही या योजनेचा डेटा अंतिम झाल्यानंतर वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. आता ही ओळ फार महत्त्वाची आहे. बघा, जर
तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळेल, पण कधी? जेव्हा या योजनेचा डेटा अंतिम होईल. आता ही प्रोसेस अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. अनेक ज्या बहिणी आहेत त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे, परंतु याद्या त्या जिल्हा स्तरावरती याद्या नक्की कशा पुढे पाठवल्या जातात याच्यावरती हे सगळं डिपेंड असणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ नक्की कधी सुरू होईल. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. आता बघा, तुम्हाला मी जो फॉर्म सांगितला हा फॉर्म दुसरा तिसरा कोणता नसून तो KYCचा फॉर्म आहे. प्रत्येक गॅस एजन्सीचा फॉर्म वेगवेगळा असतो, तर जो जसा फॉर्म असेल तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी भरून द्या आणि तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी काय होणार आहे, या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर लाडकी बहीण